So welcome back to our channel Winners Education. No रट्टा ओनली स्मार्ट स्टडी. आपल्या चॅनलवरती सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं मनपूर्वक स्वागत. तर मुलांनो, आपण काय करत आहोत, या ठिकाणी आपण इयत्ता तिसरीचा स्कॉलरशिपचा पेपर या ठिकाणी सॉल्व करून घेत आहोत. त्यातील काही प्रश्न आपले सॉल्व करायचे राहिलेले आहेत, ते आज आपण या व्हिडिओमध्ये काय करून घेऊया, सॉल्व करून घेऊया. तर बघा, 51 नंबरचा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीतील वर्तुळांची संख्या किती. आता या ठिकाणी ही आकृती दिलेली आहे मुलांनो, यामध्ये आपल्याला वर्तुळ मोजायचे आहेत. तर अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये मुलं काय करतात, तर लंबवर्तुळसुद्धा काउंट करतात. तर अशा पद्धतीने लंबवर्तुळ आपल्याला काउंट करायचे नाही आहेत. वर्तुळ म्हणजे फक्त वर्तुळच पकडायचं आहे. जर ते लंब गोलाकार असेल, अंडाकृती असेल, तर ते लंबवर्तुळाकारमध्ये जातं. सो या ठिकाणी आपल्याला वर्तुळांची संख्या मोजायची आहे. तर वर्तुळांची संख्या किती असेल मग बघा, 1 2 3 4 आणि हा मोठा एक सर्कल वर्तुळ, म्हणजेच किती होतील टोटल 5 वर्तुळ या ठिकाणी होतील. ओके. तर बघा, प्रश्न क्रमांक 52. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशिष्ट संबंध आहे, तसाच संबंध तिसऱ्या व प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदामध्ये आहे. योग्य पर्याय निवडा. आता बघा, या ठिकाणी काय संबंध आहे, तर सर्कल आणि चौकोन आहे. इथे चौकोन आणि सर्कल आहे. तर इकडे जे आहे त्याच्या अपोजिट काय केलेलं आहे, या ठिकाणी आकृती दिलेली आहे. सर्कलच्या अपोजिट काय केलेलं आहे. आता बघा, सर्कल इकडे घेतलेलं आहे. तर यामध्ये कसं होईल मग, ट्रायंगल आहे आणि रेष आहे. तर काय होईल, अगोदर रेष येईल आणि नंतर ट्रायंगल येईल. तर कुठं आहे अगोदर रेष, पर्याय क्रमांक 1 मध्ये. ओके. तर बघूया पुढे, प्रश्न क्रमांक 53. 53वा प्रश्न, 5ला 20 तर 6ला किती. आता 5चा संबंध 20शी कसा जोडता येईल, 5 चोक 20. तसे 6 चोक 24 कुठे आहे, ऑप्शन क्रमांक 4. तर 4 नंबरचं उत्तर आपलं काय असेल, या ठिकाणी एकदम बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 54 बघा, या ठिकाणी कशा पद्धतीने आहे, त्याला फक्त कसं केलं आहे, स्लँट केलेलं आहे उजव्या बाजूला. तर या ठिकाणी ॲरो आहे, तो काय होईल, स्लँट होईल उजव्या बाजूला. ऑप्शन क्रमांक 4. बघा, प्रश्न क्रमांक 55 व 56 यासाठी सूचना दिलेली आहे. आता सूचना, तर या ठिकाणी बरेचसे प्रश्न या ठिकाणी काय झालेले आहेत, चुकीचे आलेले आहेत. बघा, प्रश्न क्रमांक 55, खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. आता या ठिकाणी आपल्याला अशीच आकृती शोधायची आहे. कुठे आहे, ऑप्शन क्रमांक 3. सो 3 नंबरचा ऑप्शन काय आहे आपला, करेक्ट आहे. 56चा प्रश्न बघा, या ठिकाणी सेम अशी असणारी आकृती, याच्यामध्ये कुठेच आपल्याला अशी सेम या ठिकाणी दिसत नाही आहे. हा प्रश्न काय झालेला आहे, चुकलेला आहे. ओके. बघा, प्रश्न क्रमांक 57, खालील वेन आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या. आता या ठिकाणी काय केलेलं आहे, वेन आकृती आहे आणि त्याचं आपल्याला काय करायचे आहे, उत्तरं द्यायची आहेत. प्रश्न क्रमांक 57, फक्त चौरस व आयतात असणारी अक्षरे किती. आता चौरस व आयतामध्ये असणारी अक्षरे आपल्याला काय करायची आहेत, मोजायची आहेत, की जी फक्त काय पाहिजेत, चौरसामध्ये आणि आयतामध्ये. तर बघा, चौरस, याला त्यांनी चौरस म्हटलेले आहे आणि हा काय आहे, आयत आहे. तर आता चौरसामध्ये किती दिसत आहेत, फक्त चौरस म्हटलं तर फक्त चौरस म्हणजे 1 आणि 2, फक्त आयत या ठिकाणी 3. सो किती अक्षरं होत आहेत, टोटल होत आहेत 5 अक्षरं. सो ऑप्शन क्रमांक 4 आपलं काय आहे, बरोबर उत्तर आहे. बघा, पुढचा प्रश्न लगेच, फक्त आयतात नसणारी आयतातील इतर अक्षरे किती. फक्त आयतात नसणारी आयतातील इतर अक्षरे. आता बघा, फक्त आयतात नाही आहेत, म्हणजे ट्रायंगलमध्ये आहेत किंवा चौरसामध्ये आहेत.
तर बघा बरं, या ठिकाणी ट्रायंगलमध्ये आयतामध्ये पण आहेत आणि ट्रायंगलमध्ये पण आहेत 1 2 आणि 3, आणि हे 2 पण चौरसामध्ये जात आहेत 4 आणि 5. सो या ठिकाणी काय आहे, 5 नंबरचा ऑप्शन काय आहे, बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया लगेच. त्रिकोण व आयतात असणारी अक्षरे कोणती? त्रिकोण व आयतात असणारी अक्षरे कोणती? आता त्रिकोण व आयत यांच्यामध्ये कोणती अक्षरे येत आहेत बघा. त्रिकोण आणि आयत, स आणि श. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हा आपला काय आहे, करेक्ट ऑप्शन आहे. बघा पुढचा प्रश्न आहे 60 नंबरचा. 1 मार्च 2017ला जर रविवार असेल तर 2 मार्च 2018ला कोणता वार येईल? आता 1 मार्च 2017 आणि 2 मार्च 2018. आता या ठिकाणी 1 वर्ष काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. 1 वर्ष वाढलं की लगेच 1 दिवस काय होतो, पुढे जातो, हो की नाही? आणि या ठिकाणी 1 दिवस पुढे जातो म्हटल्यानंतर रविवारचं काय होईल, सोमवार होईल. बट या ठिकाणी 1 मार्च आहे आणि या ठिकाणी 2 मार्च. सो सोमवार नंतर काय होईल, मंगळवार. या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 61. रमेश सूर्याकडे तोंड करून उभा आहे. नंतर तो डावीकडे वळला तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला असेल? आता हा काय करत होता, रमेश सूर्याकडे तोंड करून उभा आहे, म्हणजे तो आता पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. म्हणजे तो आता पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. जर इथे बघा पूर्व जर आपण लिहिलं आणि पूर्वेकडे तोंड करून उभा आहे तो, जर तो डावीकडे वळाला तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला होईल? म्हणजे तो जर डावीकडे वळाला तर वरती कोणती दिशा असते, उत्तर दिशा असते, हो की नाही? म्हणून उत्तर हे या ठिकाणी काय असणार आहे, आपलं आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया. सलीम एका रांगेत डावीकडून 13वा आणि उजवीकडून 17वा आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत? बघा आता 13वा आणि उजवीकडून 17वा आहे. तो 13 आणि 17वा दोनदा या ठिकाणी काय केलेलं आहे, त्यालाच पकडलेले आहे. 13वा म्हणजे त्याच्या इकडे डावीकडे किती मुलं असणार आहेत, 12, आणि इकडून किती मुलं असणार आहेत, 16. सो 12 आणि 16 यांची काय करायची, बेरीज करायची आणि तो एक पकडायचा, म्हणजे एकूण मुले किती होतील? या ठिकाणी जर बेरीज केली आपण 12 आणि 16 किती होतात, 28, आणि सलीम 1, म्हणजेच 29 टोटल मुले या ठिकाणी होतील. तर बघा मुलांना,